सकाळपासून एकही प्रवासी मिळाला नव्हता. चिंतेने मी रिक्षा स्टँडकडे पाहत होतो. कानात बायकोचा आवाज घुमत होता, संध्याकाळी काहीतरी घेऊन या. आज रियाने पहिल्यांदाच नवरात्रीचा उपवास ठेवला आहे. अचानक एक म्हातारी माझ्या रिक्षाजवळ आली आणि म्हणाली, बेटा, मला घरी सोडशील का? ती खूप गरीब वाटत होती. मनात विचार आला, चला तिला घरी सोडतो. काय माहीत तिच्या आशीर्वादाने एखादा प्रवासी मिळेल. मी तिला घरी सोडलं आणि परत वळालो तर समोरचं दृश्य पाहून माझी धाबेदन आणले. नवरात्रीचा महिना असल्यामुळे लोकांच्या घरी वेगवेगळे पक्वान्न बनत होते. मंदिरात सजावट चालू होती. गल्लीबोळात देवीच्या जागरणाची आणि गरब्याची तयारी सुरू होती. पण दुसऱ्या बाजूला आम्ही गरीब लोक होतो, ज्यांना या पवित्र काळात सर्व काही महाग झालंय म्हणून त्रास होत होता. दूध असो, फळ असो किंवा प्रसादाचं सामान. सकाळपासूनच मन खूप उदास होतं. काम जवळपास बंदच होतं आणि त्यातच माझी रिक्षाही तुटलेली होती. दुरुस्ती करणे आवश्यक होतं. लोक रिक्षाची स्थिती पाहून त्यात बसण्यास टाळाटाळ करत होते. आता विचार करत होतो, घराचा खर्च भागवू की रिक्षा दुरुस्त करू? दोन्हीही शक्य नव्हते. सकाळी बायकोने चहासोबत कालची उरलेली भाकरी दिली आणि ओठ चावत हळूच म्हणाली, संध्याकाळी काहीतरी घेऊन या. रियाचं आज पहिलं रथ आहे. माझे हात तिथेच थरथरू लागले. आश्चर्य आणि थोडी नाराजी घेऊन मी तिच्याकडे पाहिलं. ती माझी परिस्थिती जाणून होती, तरी तिने मुलीला का रोखलं नाही? ती म्हणाली, रियाचे पप्पा, मी तिला खूप समजावलं, पण ती मुलगी आहे, हट्ट धरत होती. म्हणाली, कॉलनीतल्या सगळ्या मुली पूजेसाठी नवीन कपडे घालणार आहेत, मी रिकामी राहीन. ती रडू लागली. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि मनात म्हटलं, कदाचित माझ्या मुलीच्या नशिबानेच माता दुर्गा काही मार्ग दाखवेल. संपूर्ण दिवस मी बाजार आणि परिसरात भटकलो. कोणी प्रवासी मिळतो का किंवा छोटंसं काम तरी मिळतं का? पण काही विशेष झालं नाही. शेवटी हार मानून मी पुन्हा माझ्या मोडक्या रिक्षा शेजारी रस्त्याकडेला बसलो. आजूबाजूला दुसऱ्यांच्या रंगीत सजवलेल्या रिक्षा उभ्या होत्या. आधी माझी अशी परिस्थिती नव्हती. मी एका कपड्याच्या दुकानात काम करत होतो. कमाई फार नव्हती, पण आरामात संसार चालायचा. पण जेव्हा कोरोनाचा कहर आला, दुकान बंद झालं आणि मी बेरोजगार झालो. हळूहळू घरातलं सर्व सामान विकून संपलं. बायकोने शांतपणे सर्व काही सहन केलं. कधी तक्रार केली नाही, ना कुणापुढे हात पसरले. देवाने आम्हाला एकच अपत्य दिलं. माझी रिया आता 10 वर्षांची आहे. जेव्हा परिस्थिती सुधारली नाही आणि कोरोना संपल्यावरही काही मिळालं नाही, तेव्हा बायकोने तिचं लग्नातलं दागिनं माझ्या हातात ठेवून म्हणाली, हितेश, हे विकून एक रिक्षा घे, निदान घरचा किराणा तरी चालेल. मी कृतज्ञ नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि ते घेऊन बाजारात गेलो. जितके पैसे मिळाले त्यातून नवी रिक्षा तर नाही, पण एक जुनी रिक्षा चालवण्यासारखी मिळाली. गेल्या 1.5 वर्षात सतत तीच मी चालवत आहे. पण खर्च पूर्ण होत नाही. मुलीला खाजगी शाळेतून काढून सरकारी शाळेत घातलं आहे. आज हवाही खूप गरम होती. मी डोकं धरून माझ्या सीटवर बसलो होतो. तेवढ्यात बाजूच्या रिक्षावाल्याचा रागवलेला आवाज आला, जा माई, वेळ वाया घालवू नको, धंद्याचा टाईम आहे. पैसे नसतील तर रिक्षा का विचारतेस? चालत का जात नाही? त्याने अजूनही काही कटू शब्द वापरले, पण माझं मन अधिकच उदास झालं. तो रमेश, ज्याला सकाळपासून 12 सवाऱ्या मिळाल्या होत्या. तेवढ्यात माझ्या जुन्या रिक्षाजवळ एक म्हातारी आली आणि म्हणाली, बेटा, मला घरी सोडशील का? मी तिला नीट पाहिलं. कदाचित भीक मागून परत येत होती. पायात तुटलेल्या चपला होत्या, हातात फाटलेली पिशवी, कपडे ठिकठिकाणी स्वतः शिवलेले आणि चेहऱ्यावर काळजी व दुःखाच्या खोल रेषा. एक क्षणभर मी माझ्या आईच्या आठवणीत हरवून गेलो. गेल्या वर्षी तिचं निधन झालं होतं.
माझी आईसुद्धा अशीच थकलेली आणि दुःखी दिसायची. माझी पत्नी आईची खूप काळजी घेत असे. कपडे जरी जुने असले तरी स्वच्छ असत. मीही माझ्या आईची सेवा करायचा पुरेपूर प्रयत्न करत होतो, पण माझी आर्थिक परिस्थिती पाहून ती नेहमी चिंतेत असायची. माझ्यासमोर उभ्या असलेल्या त्या वृद्ध स्त्रीला पाहून मी ताबडतोब निर्णय घेतला. तिला तिच्या घरी सोडतो. प्रवासी तर मिळत नव्हतेच. काय माहीत, कदाचित या गरीब बाईच्या आशीर्वादाने वरून काहीतरी मिळेल. मी रिक्षेतून उतरून तिला आधार दिला आणि रिक्षात बसवले. तिने दिलेल्या पत्त्याच्या दिशेने निघालो. ती स्त्री शहराच्या बाहेर एक निर्मनुष्य वस्तीत राहत होती, जिथे बहुतेक लोक गरिबीमध्ये जीवन जगत होते. मी तिला तिच्या घरासमोर उतरवले. तिने डोक्यावर हात ठेवून भरभरून मला आशीर्वाद दिले. मी हसून धन्यवाद म्हणालो आणि परत फिरणार होतो, इतक्यात तिच्या थरथरत्या हातांनी तिने माझा हात धरला. मी अजून सवारी मिळते का म्हणून इकडे तिकडे नजर फिरवत होतो. तेवढ्यात तिने तिच्या जुन्या पिशवीतून काही पैसे काढून माझ्या हातात दिले. मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागलो. मी पैसे नकोत असे म्हणणार होतो, पण तिने माझ्या डोक्यावर हात ठेवून हसत म्हणाली, बाळा, मला माहीत आहे तूही खूप अडचणीत आहेस. संध्याकाळ होत आली आहे. थोड्याच वेळात आरती सुरू होईल. वाटतं तूही व्रतावर आहेस. असं कर, आपल्या घरी जा आणि आपल्या पत्नी बाळांसोबत मातेची पूजा कर. मी तर एकटीच आहे. आई दुर्गेने जेवढं दिलं आहे ते माझ्यासाठी पुरेसं आहे. उद्या काय होईल हे तर देवी जाणे. माझी प्रार्थना आहे की आई तुझ्या आयुष्यात सुख, शांतता आणि समृद्धी देवो. माझ्या डोळ्यात पाणी आलं. जिच्याकडे सगळेजण भीक मागणारी म्हणून पाहत होते, तिचं हृदय इतकं मोठं होतं की तिने आपल्या मेहनतीचे पैसे मला दिले. एक क्षण मला वाटलं, हे तर दानाचे पैसे आहेत. यामधून मी माझ्या बायकोसाठी आणि मुलीसाठी व्रताचं फळाहार आणू का? पण लगेच डोळ्यासमोर माझ्या मुलीचा चेहरा आला, जी दिवसभर उपवास धरून बसली होती, आशेने की तिचा बाबा आज तिच्यासाठी काहीतरी खास घेऊन येईल. मी पैसे स्वीकारले आणि त्या वृद्ध मातेला मनापासून धन्यवाद दिला. मी पटकन बाजारात गेलो. काही फळं, थोडं दूध आणि थोडी मिठाई घेतली आणि घरी पोहोचलो. बायकोने सामान पाहिलं आणि खूप खुश झाली. ती पटकन आरतीची तयारी करू लागली. माझी मुलगी आनंदाने उड्या मारत होती. संध्याकाळची आरती सुरू होणार होती. मी हातपाय धुवून मंदिरात गेलो. पूजा करून थोडा वेळ एक खांबाला टेकून बसलो. तेवढ्यात कॉलनीतील शर्माजी काही लोकांबरोबर बोलताना दिसले. ते अभिमानाने सांगत होते की नवरात्रीत त्यांनी भंडाऱ्याचं आयोजन केलं आणि आज कॉलनीच्या मंदिरातही त्यांच्या खर्चाने प्रसाद वाटप चालू आहे. मी दुःख आणि खिन्नतेने त्यांच्याकडे पाहिलं आणि विचार केला, कदाचित शर्माजींना हे समजलं असतं की ह्याच कॉलनीत काही गरीब आणि गरजवंत लोक राहतात, जे खऱ्या अर्थाने या भंडाऱ्याचे हकदार आहेत. दाखवण्यापेक्षा जर त्यांनी गुपचूप अशा घरांमध्ये रेशन पोहोचवलं असतं तर अधिक पुण्य मिळालं असतं. मी तिथून शांतपणे उठून घरी आलो. आरतीच्या घंटा वाजू लागल्या. आम्ही तिघांनी मिळून पूजा अर्चा केली. मी आणि बायकोने आमच्या मुलीला फळाहार भरवला. नंतर मी खिशातून 100 रुपये काढून मुलीला दिले आणि म्हणालो, बेटा, हे तुझं बक्षीस आहे. माझी निरागस मुलगी एवढ्यानेच खूप आनंदी झाली. त्यानंतर ती आणि बायको स्नान करून मंदिरात संध्याकाळच्या आरतीला निघाले. मीही पुन्हा पूजा करून मंदिरात गेलो. तिथे सगळे लोक शर्माजींचं कौतुक करत होते. त्यांच्याच घरून किती छान प्रसाद आला आहे. शर्माजी सर्वांचा हात जोडून आभार मानत होते. तेवढ्यात माझं लक्ष काही मुलांकडे गेलं, जे प्लेटमध्ये वाचलेला प्रसाद फेकत होते. भगवंताच्या प्रसादाचा असा अपमान पाहून माझं मन खोलवर दुखावलं, पण काही बोलणं
म्हणजे स्वतःच्याच डोक्यावर संकट ओढवून घेणं होतं. माझ्यासाठी ती वृद्ध स्त्रीच खरी देवी होती, जिने त्या दिवशी मला मदतीचा हात दिला. काही दिवस तसेच निघून गेले. एक दिवस मी एक सवारी सोडायला जात होतो, तेव्हा समोरून येणाऱ्या एका भरधाव गाडीने माझ्या रिक्षाला जबरदस्त धडक दिली. सवारीला किरकोळ जखम झाली, पण माझ्या दोन्ही पायांवरून गाडी गेली. ते गंभीररित्या जखमी झाले. लोकांनी मला रुग्णालयात दाखल केलं. काही लोकांनी तिथेच माझी मदतही केली, पण मला स्वतःपेक्षा जास्त काळजी माझ्या जुन्या रिक्षाची होती, जी माझ्या घराची एकमेव आधार होती. कोणीतरी माझ्या पत्नीला बातमी दिली होती. ती रडत बिलगत रुग्णालयात पोहोचली. माझी अवस्था पाहून ती पूर्णपणे कोसळली होती. ऑपरेशन करणे आवश्यक होते, पण आमच्याकडे काहीच नव्हते. पत्नीने नातेवाईकांकडे मदत मागायला सुरुवात केली, पण नवरात्र आणि दिवाळीचं कारण सांगून सगळ्यांनी मदतीला नकार दिला. अखेर रुग्णालयाने एका दानशूर भक्ताच्या मदतीने माझं ऑपरेशन केलं, पण योग्य उपचार आणि पोषणाच्या अभावामुळे माझ्या पायांमध्ये संसर्ग पसरला. औषधं इतकी महाग होती की आम्ही ती घेऊच शकत नव्हतो. काही दिवसांनी रुग्णालयाने आम्हाला सांगितलं की आता घरीच देखभाल करावी लागेल. आता मी कायमचा खाटेवर पडलो होतो. माझी मुलगी अजून लहान होती. हे सगळं बघून ती घाबरून गेली. माझी पत्नी अनिता कॉलनीतील स्त्रियांचं दार ठोठवत राहिली. सरकारी रेशनच्या रांगेत उभी राहत होती, पण कुठूनच मदत मिळत नव्हती. ती एक साधी सरळ स्त्री होती. जगाचे कपट तिला माहिती नव्हते. अनेक वेळा काही लोक तिला मदतीचा आमिष दाखवून तिची थट्टा करत किंवा तिला अपमानित करून परत पाठवत. ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी घरी परत येत असे. मी दिवस रात्र देवाजवळ प्रार्थना करत राहिलो, या दुःखद परीक्षेतून मुक्ती मिळावी म्हणून. मंदिराचे पुजारी आमच्या स्थितीबद्दल जाणून होते. नवरात्रात आई दुर्गेच्या पूजेनंतर जे काही प्रसाद व भोग उरत असे ते आमच्यासाठी पाठवत असत. एक दिवस मी अनिताला सांगितलं की सेठ राजारामजींच्या घरी जा आणि त्यांच्या पत्नीला सांग मला थोडं बोलायचं आहे. हे ऐकून अनिता उदास झाली, कारण ती आधीच अनेक घरांमधून निराश होऊन परतली होती. पण मी हट्टाने तिला पाठवलं, कारण ऐकलं होतं की यावेळच्या नवरात्रीत सेठ राजारामजींच्या मंदिरात मोठा भंडारा करणार आहे. मला आशा होती की ते थोडंसं राशन किंवा माझ्या औषधांसाठी काही रक्कम मदतीला देतील. अनिता गेली. तिला जाऊन खूप वेळ झाली होती. माझी मुलगी माझ्याजवळ खेळत होती. इतक्यात दरवाजा उघडला आणि अनिता ज्या अवस्थेत घरात परतली ते पाहून माझं काळीज थरथरू लागलं. तिच्या चालण्यात लचक होती, केस विस्कटलेले आणि तिचं कुचलेलं अस्ताव्यस्त कपडे चादरीखालूनही स्पष्ट दिसत होती. ती थरथरत माझ्या जवळ आली आणि हातातली 1000ची नोट माझ्यासमोर फेकत रडत आतल्या खोलीत जाऊन बंद झाली. मी काही विचारू शकत नव्हतो. माझ्या मुलीसमोर माझं काळीज कापल्या गेल्यासारखं वाटत होतं. अनिताची भावना दाटून आली होती. मी ताबडतोब माझ्या मुलीला म्हटलं, बेटा, तू थोडा वेळ शेजारच्या शकुंतला काकूंच्या घरी जा. त्यांच्या नातीसोबत खेळ. ती घरातच कंटाळली होती, त्यामुळे ती लगेच निघून गेली. अनिता मला नेहमी आधार देऊन उचलायची, पण त्या क्षणी मी स्वतःला कसेबसे ओढत बिछाण्यावरून खाली उतरलो आणि शरीर झुंजवत दारापर्यंत पोहोचलो. मी जोरात दार ठोठवत अनिता अनिता म्हणत हाका मारू लागलो, पण आतून फक्त तिच्या सिसक्यांचा आवाज येत होता. मी रडत रडत विनवू लागलो, अनिता, तुला देवाची शपथ आहे, तुझ्या मुलीची शपथ आहे, दार उघड. मला फक्त सांग, काय झालं? माझं हृदय फुटून जाईल. काही वेळ शांतता होती. मग अचानक दरवाजा उघडला
मी आत गेलो आणि पाहिलं, तिचं फाटलेलं ब्लाऊज, गळ्यावर वरण आणि हातावर ओरखडे सगळं स्पष्ट दिसत होतं. ती नवरात्रीच्या दिवसात त्या नराधमाच्या घरी गेली. आता काही सांगण्याची गरज नव्हती. मी सर्व समजून गेलो होतो. ती जमिनीवर कोसळून जोरजोरात रडू लागली. मी तिला मिठीत घेतलं. ती हुंदके घेत म्हणू लागली. सेठजींच्या घरातील स्त्रिया बाहेर गेल्या होत्या. नोकराने मला काहीही सांगितलं नाही. जेव्हा मी सेठजींना भेटायची विनंती केली, तेव्हा त्यांनी मला ड्रॉइंग रूममध्ये बसवलं आणि निघून गेले. थोड्या वेळाने ते आले. जेव्हा मी मदतीची विनंती केली, तेव्हा त्यांनी नौकराला सांगितलं, दार बाहेरून बंद कर. मग मला म्हणाले, मदत तर करीनच, हवं तेवढं देईन. इतकं सांगून ती पुन्हा रडू लागली. मला वाटलं आता शरीरातले प्राणही गेले. ती रडत म्हणाली, मी पळण्याचा खूप प्रयत्न केला, पण दार बंद होतं. यामध्ये माझी कोणतीही संमती नव्हती. जर मला किंचितही शंका आली असती तर मी दारातूनच परत फिरले असते. मी माझं आयुष्य तिच्यासोबत 12 वर्षे जगलो होतो. मला माहीत होतं की अनिता असं काहीच करू शकत नाही. पण मी गरीब होतो. जर मी काही बोललो असतो तर कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नसता. उलट माझ्या बायकोची इज्जत रस्त्यावरची थट्टा झाली असती. काश मी अनितालाच सेठजींच्या घरी पाठवलं नसतं. काश त्या अपघातात मीच मरण पावलो असतो. मी हतबलतेने आणि पश्चातापाने फुटून फुटून रडलो. थोड्या वेळाने माझी मुलगी घरी परत आली. आईवडिलांना असं रडताना पाहून ती घाबरली आणि जोरजोरात रडू लागली. आमचा हंबरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या शकुंतला काकू धावतच आमच्या घरी आल्या. त्यांनी अनिताची अवस्था पाहिली तर त्यांचं काळीज चिरून गेलं. मी मान खाली घालून शांत बसलो होतो. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, हितेश बेटा, तुझी अवस्था पाहून खूप वाईट वाटतंय. सांग, गल्लीतील बायकांना बोलवू का? त्या नराधम सेठला धडा शिकवूया. तो दरवर्षी तीर्थयात्रा करतो, मंदिरात दान देतो, पण दुसऱ्यांच्या सूनबायांची इज्जत त्याला काहीच वाटत नाही. हे ऐकून अनिता ओक्साबोक्शी रडत म्हणाली, काकू, तुम्हाला माझी शपथ, असं काहीही करू नका. नाहीतर हे लोक आपल्याला गल्लीतून हुसकावून लावतील. माझी एकच मुलगी आहे. उद्या तिच्या नशिबावर बोट ठेवलं जाईल. मी भूक, आजारपण, गरिबी सगळं सहन करीन, पण बदनामी नाही. जर दुसरा काही मार्ग नसेल तर आम्ही तिघेही जीव देऊन टाकू. हे ऐकून शकुंतला काकू सुन्न झाल्या. त्या काही वेळ आमच्यासोबत बसून धीर देत राहिल्या आणि मग निघून गेल्या. संध्याकाळी त्यांचा मुलगा कामावरून परत आला तेव्हा त्या त्याच्यासोबत थोडा तांदूळ, पीठ, तेल घेऊन परत आल्या. त्यांनी अनितालाच धीर दिला आणि म्हणाल्या, बेटा, तू तुटलेली नाहीस, फक्त परिस्थिती तुटली आहे. दिवस बदलतील. रात्रभर आमच्या डोळ्यात झोप नव्हती. अनिता रडत उठली आणि पूजा करायची तयारी करू लागली होती. आता ती सकाळच्या आरतीपूर्वीच चूल पेटवत होती. थोडी अजून झोपली होती आणि मी शांत एका पाषाण मूर्तीप्रमाणे बिछाण्यावर बसून होतो. अनिता माझ्यासाठी चहा घेऊन आली. ती माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली, हितेश, हा चहा पी. तुझं हे मौन मला मारून टाकेल. काहीतरी बोल ना. मी शांतपणे उदासीने तिच्याकडे पाहिलं. त्या स्त्रीकडे जिला माझ्यामुळे स्वतःची इज्जत गमवावी लागली होती. मी किती असहाय्य नवरा होतो की ज्याच्या अस्तित्वात असूनही ती सुरक्षित नव्हती. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, अनिता, मी तुझ्याबद्दल कधीही काही चुकीचं विचारणार नाही. मी फक्त माझ्या असहाय्यतेवर लाजतोय. काश मी तुला त्या घरात पाठवलंच नसतं. आम्ही दोघंही काही वेळ शांत बसून होतो. थोड्याच वेळात मंदिरातून घंटा वाजायला लागली आणि आरती सुरू झाली. त्या क्षणी मी मनाशी एक पक्का निर्णय घेतला. आता मला काय करायचं आहे ते ठरवलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या मुलीला शकुंतला काकूंकडे सोपवली आणि म्हणालो, मी रुग्णालयात उपचारासाठी चाललोय. तिथे मोठी लाईन असते. परत यायला उशीर होईल. त्यांनी आनंदाने छोटीला जवळ घेतलं. अनिता पूर्णपणे शांत होती. मी घरातून बाहेर पडलो आणि अनिताच्या मदतीने रिक्षामध्ये बसलो. आमचं ठिकाण होतं त्या भागातलं एक मोठं चौक, जिथे अनेक लोक रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत असतात. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आणि खाली उतरलो, अनिता मला आश्चर्याने पाहू लागली आणि मग गप्पच बसली. माझी अवस्था सगळ्यांच्या समोर उघडी पडली. खालावत आरोग्य, जखमा, जुनी सडलेली पट्टी. आम्ही दोघं नवरा बायको काही वेळ तिथंच शांत बसून राहिलो. रहदारीच्या लोकांनी आमच्यासमोर पसरलेल्या रुमालावर पैसे टाकायला सुरुवात केली. अनिता लाजेने जमीनदोस्त व्हावी असं वाटत होतं, पण मी स्वतःहून हात पसरले होते. आमची भाषा अजूनही शांत होती, पण डोळे खूप काही सांगत होते. अशा अवस्थेत संध्याकाळ झाली. आम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक भीक मिळाली होती. कोणत्याही स्वाभिमानी, सन्मानाने जगणाऱ्या माणसासाठी हा क्षण फार अपमानजनक असतो, जेव्हा त्याला जगण्यासाठी हात पसरावे लागतात. पण ही आमची गरज होती. कालपर्यंत कोरड्या भाकऱ्या खाणारे आम्ही आता एका भयानक अनुभवानंतर भिकारी बनलो होतो. पण हे कुणा नराधमाच्या हातून इज्जत गमावण्यापेक्षा 1000 पटीने चांगलं होतं. आम्ही गप्पच मोहल्ल्यात परतलो. शकुंतला काकू आमची वाटच पाहत होत्या. अनिता छोटीलाही सोबत घेऊन परत आली. खूप दिवसांनी आमच्याकडे इतके पैसे होते की आम्ही मनासारखं जेवू शकलो. थोडेसे वाचवूनही ठेवले. हेच रोजचं चक्र पूर्ण नवरात्रभर चालू राहिलं. कधी आम्ही छोटीलाही शकुंतला काकूंकडे ठेवत होतो, कधी तिलाही सोबत नेत होतो. मला माहीत होतं की याचा तिच्या मनावर वाईट परिणाम होईल, पण अनिताने तिला समजावून सांगितलं होतं. मी, अनिता आणि छोटी तिघही एका दिवशी फुटपाथवर बसलो होतो. तेवढ्यात आमच्या समोर एक कार येऊन थांबली. कारमधून जो व्यक्ती खाली उतरला त्याला पाहून माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. तो सेठजींचा मोठा मुलगा होता. तो बहुधा तिथे काही कामासाठी आला असावा. उतरताच त्याने आपल्या मोबाईलने माझे आणि अनिताचे फोटो काढायला सुरुवात केली. आजूबाजूचे लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागले, पण तो वाद घालू लागला आणि म्हणाला, हा माणूस आमच्या गल्लीतला आहे. लोक याला खूप मदत करतात. माझ्या वडिलांनी याच्या बायकोच्या उपचारासाठी पैसे दिले होते, पण हा माणूस मुद्दाम येथे बसून भीक मागतो. म्हणजे भीक मागणे हाच याचा धंदा आहे. त्याच्या बोलण्यामुळे काही लोक आम्हाला दोष देऊ लागले, तर काहींनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. शेवटी लोकांनी त्याला समजावून तिथून हटवले, पण आता लोक आम्हाला संशयाने बघू लागले. माझ्याकडे माझ्या सगळ्या वैद्यकीय चाचण्या, रिपोर्ट होते. मी तिथे उभ्या असलेल्या लोकांना स्पष्ट सांगितले की मी शौकसाठी भीक मागत नाही. गल्लीच्या लोकांनी जर आमची कधी मदत केलीही असेल तर त्याच्या बदल्यात त्यांनी माझ्या बायको आणि मुलीशी खूप वाईट वागणूक दिली. जर मी ऑपरेशनसाठी पैसे गोळा करू शकलो नाही तर माझ्या दोन्ही पायांना गमावण्याची वेळ येईल. माझ्या मनात खूप असं सांगावंसं वाटत होतं की जो व्यक्ती आता आमची बदनामी करून गेला त्याच्या वडिलांनीच अनितावर किती अमानुष वागणूक केली होती. पण ते सांगण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. तेवढ्यात आणखी एक गाडी तिथे आली. गाडीतून एक तरुणी उतरली. ती तिथे जमलेल्या लोकांना म्हणाली, काय तमाशा चालवलाय इथे? एका गरिबाच्या मजबुरीचा मस्करी करताय का? सर्वजण इकडून हटवा. तिचं बोलणं ऐकून सगळे लोक निघून गेले. ती महिला अनिताला म्हणाली, मला कोणीतरी तुमच्या मदतीसाठी इथे पाठवलं आहे. चला माझ्यासोबत या. हे ऐकून मी आणि अनिता एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागलो आणि तिच्यासोबत जायचे ठरवले. गाडी एका मोठ्या आलिशान बंगल्यासमोर थांबली. आम्ही तिघही त्या मोठ्या घराकडे पाहत थक्क झालो होतो. घरात गेल्यावर एका वृद्ध स्त्रीला बसलेलं पाहून मी थक्क झालो. ही तर तीच गरीब म्हातारी होती.
जिने काही दिवसांपूर्वी मला रिक्षात बसून आपल्या घरापर्यंत नेलं होतं आणि मला भरपूर पैसे दिले होते. ती म्हणाली होती, थोड्या दिवसात तुझं आयुष्य बदलेल. ती वृद्ध स्त्री हसत माझ्या दिशेने आली. माझ्या डोक्यावर हात ठेवत त्या तरुणीला म्हणाली, कामिनी बेटा, हाच तो तरुण आहे ज्याने त्या दिवशी मला घरी सोडलं होतं. त्या तरुणीचं नाव कामिनी होतं. तिने आमचं मनापासून आभार मानले आणि जी गोष्ट तिने सांगितली ती ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. खरं तर ती वृद्ध स्त्री भिकारी नव्हतीच. तिच्या सावत्र मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर तिला सर्व संपत्तीपासून वंचित करून घराबाहेर हाकलून दिलं होतं. त्यामुळे ती चौरस्त्यावर भीक मागू लागली होती आणि पुन्हा आपल्या जुन्या घरात राहायला लागली होती. कामिनी ही तिची सख्खी मुलगी होती, जी लग्नानंतर आपल्या नवऱ्यासोबत अमेरिकेला गेली होती. ज्या दिवशी मी त्या वृद्ध मातेला घरी सोडलं, त्याच दुसऱ्या दिवशी कामिनी तिला शोधत तिच्या जुन्या घरावर आली आणि मग तिला आपल्या बंगल्यात घेऊन गेली. वृद्ध स्त्रीने तिला सांगितले की एक दिवस ती खूप आजारी पडली होती आणि घरी जायला काही वाहन मिळत नव्हतं. तेव्हा मीच तिला रिक्षाने घरी सोडलं होतं. तिचा हेतू होता की दुसऱ्या दिवशी मला शोधून आपली आयुष्यभराची जमापुंजीतून काही पैसे द्यायचे. पण ती 2 दिवस अंथरुणावरच होती. जेव्हा ती तिसऱ्या दिवशी मंदिराजवळच्या चौरस्त्यावर पोहोचली, तेव्हा तिला समजलं की माझा अपघात झाला आहे आणि मी अपंग झालो आहे. ते ऐकताच ती आणि कामिनी मला शोधू लागले. पण जेव्हा माझी अवस्था इतकी खराब झाली होती की मला मंदिराबाहेर भीक मागावी लागत होती, स्थानिक सेठजींच्या मुलाने माझी आणि अनिताची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली होती आणि लिहिलं होतं की हा माणूस जाणून बुजून आपलं रूप बदलून लोकांच्या भावना खेचतोय आणि फसवणूक करतोय. असे फसवे लोक खऱ्या गरजूंचं नुकसान करतात. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. जेव्हा कामिनीने माझं छायाचित्र आपल्या आईला दाखवलं, तेव्हा ती वृद्ध स्त्रीने लगेच मला ओळखले आणि आपल्या मुलीला म्हणाली, हाच आहे तो तरुण ज्याने माझी त्या दिवशी मदत केली होती. आणि अशा प्रकारे कामिनी आम्हाला शोधत त्या चौरस्त्यावर आली होती. मी कधीच विचार केला नव्हता की एका वृद्ध स्त्रीला केलेली थोडीशी मदत इतका मोठा आशीर्वाद ठरेल. कामिनी ही एक सामाजिक कार्यकर्ती होती आणि ती एक मोठी संस्था चालवत होती, जिच्यातून ती शेकडो गरजू कुटुंबांची काळजी घेत होती. हे सर्व ती आपल्या दिवंगत वडिलांची शिकवण पूर्ण करण्यासाठी करत होती. कामिनीने माझे उत्कृष्ट उपचार करून घेतले आणि 2 महिन्यातच मी पुन्हा माझ्या पायावर उभा राहिलो. चांगल्या दिवसात मी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेले होते. आरोग्य ठीक होताच कामिनीने मला आपल्या संस्थेतच सामाजिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेत घेतले. माझ्या पत्नीनेही कामिनीच्या घरी नोकरी धरली आणि ती आता त्या वृद्ध आईची काळजी घेऊ लागली. ज्यावेळी मी कामिनीसोबत एखाद्या गरजू व्यक्तीला शोधून त्याची मदत करतो, तेव्हा मला अंतःकरणातून एक विशेष आनंद मिळतो, जो शब्दात व्यक्त करता येणार नाही. ज्या लोकांकडून देवाने संपत्ती दिली आहे, त्यांनी जर गरजू लोकांची काळजी घ्यायला सुरुवात केली, तर कोणीही उपाशी राहणार नाही आणि कोणताही गरीब किंवा लाचार माणूस आपल्या असहाय्यतेमुळे आत्महत्या करणार नाही. वाईट काळ ही अशी परीक्षा असते जी चांगल्या चांगल्यांनाही झुकवते. अशा प्रकारे 5 वर्षे लोटली. माझी मुलगी आता 14 वर्षांची झाली होती आणि एका उत्कृष्ट शाळेत शिक्षण घेत होती. एक दिवस आम्हाला माहिती मिळाली की काही नालायक मुलांनी एका वृद्धाला कचऱ्याच्या ढिगावर फेकून दिले आहे आणि पळून गेले आहेत. स्थानिक लोकांनी आमच्या संस्थेचा नंबर शोधून आम्हाला बोलावले. मी माझ्या 2 सहकाऱ्यांसह ॲम्ब्युलन्स घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो. जेव्हा आम्ही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या त्या आजारी व बेशुद्ध वृद्धाला सरळ केले, तेव्हा मी हादरलो. ते दुसरे कोणीही नव्हते, तर आमच्या परिसरातील तोच अत्याचारी माणूस, सेठ राजाराम, ज्याला सगळे सेठजी म्हणत असत.
ईश्वराच्या न्यायाच्या तराजूने आपला निकाल दिला होता. माझ्यावर, माझ्या पत्नीवर आणि कित्येक असहाय्य लोकांवर जुलूम करणाऱ्यांचा परिणाम सेठ राजारामला या पृथ्वीवरच मिळाला होता. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी गरीब आणि लाचार होतो म्हणून बदला घेऊ शकलो नाही, पण देवाच्या दरबारात न्याय झाला होता. ही कथा आपल्याला हे शिकवते की कधीही कोणाची मदत करायला मागे फिरू नका, कारण छोटीशी मदत कधीतरी मोठं फळ बनून परत येते. आणि जे लोक इतरांवर अन्याय करतात त्यांना देवाच्या न्यायालयात नक्कीच शिक्षा मिळते, जरी ती उशिरा मिळाली तरीही. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ते ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओंची सूचना त्वरित मिळेल. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.